ही हरोळी, यावर गुळ आणि साजूक तूप. क्या बात है. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि रेसिपीला सुरू करण्यापूर्वी तुम्ही लाईक केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे, शेअर केलं आहे? नाही मग करा. यासाठी म्हणतो की मी आत्ता एक रेकॉर्ड पाहिला, तुम्हालाही दाखवतो की आपल्या रेसिपीज जेवढी मंडळी बघतात त्यातले 90% जी मंडळी आहेत ती आपले मेंबर्स नाही आहेत. तर अशांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. एनिवे, माझ्या वडिलांच्या आवडता एक पदार्थ, अगदी सोपा पदार्थ आहे, पोळीचा प्रकार, पण त्याला हरोळी म्हणायचे. आता हरोळी का म्हणायचे मला माहीत नाही. आणि ती रेसिपी जी आहे ती आपल्याला आज करायची आहे. आणि सुरू करायचा. आलं आहे सामान, सोपी रेसिपी आहे. यामध्ये गहू आणि चण्याची डाळ हे दोन पदार्थ वापरतात. आणि सविता तायडे या ज्या अमरावतीच्या आहेत त्यांना, बाबांना हरोळी आवडते हे माहिती असताना त्या घरचे गहू विकून यायचे. आणि आज नेमकं त्यांनी हे घरचे गहू आणलेले आहेत. सविताताई नमस्कार, धन्यवाद. आणि हे घरचे गहू 1 वाटी आणि चण्याची डाळ 1 वाटी आपण घ्या. हे असं जाडसरच आपल्याला दळून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ, आणि दुधाने याला भिजवायचं आहे. थोडं तेल घालून याला छान मळून घ्यायचं. आणि एक 5 ते 10 मिनटं याला मुरत ठेवायचं, कारण जाडसर गहू असल्यामुळे पाणी शोषून घेईल. आता यासारखाच एक पदार्थ जो आहे आपण आता हरोळी म्हणतो, पण छत्तीसगडमध्ये म्हणजे आमच्या इथून राजनांदगाव वगैरे हा भाग जो आहे तो थोडा जवळ आहे नागपूरपासून. तर तिथे परसेपान की रोटी नावाचा एक प्रकार आहे. आणि ती गुंडाळून, पळसाच्या पानात गुंडाळून ती निखाऱ्यांमध्ये टाकून देतात. आणि नंतर मग शेतात ते कामा वगैरे निपटून परत येतात आणि त्याच्यावर फक्त ठेचा, चटणी असं खातात. तो प्रकार वेगळा, हा प्रकार वेगळा, पण थोडं सारखंच आहे, कारण ह्यालाही पळसाचं पानच लागतं. थोडं पाणी घालू आपण आणि पुन्हा छान मळून घेऊ. हे एकदा छान असं मऊशार झालं पाहिजे. त्यानंतर एक घ्यायचं पळसाचं पान. आणि आता पळसाचं पान का, तर तेल तिथे कमी खातात किंवा जंगलात असल्यामुळे तेल मिळतं नाही मिळत हा एक प्रकार असतो. आणि पळसाच्या पानाला तेलाची गरज नसते, ते तसंच नॉनस्टिक असतं मुळात. आता छत्तीसगडमध्ये परसेपान की रोटी नावाचा जो प्रकार आहे तो बघा कसा करतात. साधारण कणकीची वगैरे पद्धत तीच, फक्त स्टफिंग असतं त्याच्यामध्ये. या बघा, ही तिखटाची कोरडी चटणी, ही अशी पसरायची. आणि नंतर हे असं गुंडाळायचं आणि असे बंडल बांधून हे कोळशाच्या शेगडीत टाकायचे. आता ही छान व्यवस्थित एक पापुद्रा आला आहे. आता याला आपण, निखारा आता नाही आहे पण जाळीवर आपण ठेवूयात. ही हरोळी, यावर गुळ आणि साजूक तूप.
क्या बात है. हरोळी, क्या बात है. इतकी खुसखुशीत असते. त्याबरोबर हे तूप, गुळ. यामध्ये स्वाद म्हणजे कसं माहिती का, एक तर चणा आणि गहू, त्यानंतर पळसाच्या पानाला एक वेगळा स्वाद असतो आणि त्या जाडसरपणामुळे, गुळामुळे आणि तुपामुळे वेगळी मजा येते, खुसखुशीतपणा येतो त्याला. याचा मजा मी घेतो. तुम्ही मजा घ्या तुमच्या घरच्या काही पदार्थांचा किंवा याचासुद्धा. आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर जरूर करा प्लीज. का रे? थँक्यू.